श्रीरामपूर अहिल्यानगर जिल्ह्यातलं एक तालुक्याचं ठिकाण. पण गेल्या काही दिवसांमध्ये हा तालुका क्राईम कॅपिटल म्हणून बदनाम होतोय. याचं कारण म्हणजे श्रीरामपूरमध्ये गेल्या 11 दिवसात तब्बल 4 प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडल्यात. वेगवेगळ्या गुन्हेगारी गँग्स आणि त्यांच्यामधले वर्चस्व निर्माण करण्याच्या चढाओढीतून या घटना घडल्याचं दिसून येतंय. पण या गुन्हेगारांच्या आपापसातील वादाची दहशत आता श्रीरामपूरमधल्या सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. काल तर फक्त हॉटेलमध्ये जेवण उशिरा मिळालं म्हणून काही गुंडांनी एका तरुण हॉटेल व्यावसायिकाला चाकूने भुसकून त्याची हत्या केली. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि नागरिक रस्त्यावर उतरलेत. आणि आता शहरात सलग दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद पाळण्यात आलाय. श्रीरामपूरमध्ये नेमकं काय सुरू आहे, इतकी गुन्हेगारी का वाढली आहे आणि पोलिसांची काहीच भीती का राहिलेली नाही, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, श्रीरामपूरमध्ये गेल्या काही दिवसात शहरातील कायद्या आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अवघ्या 11 दिवसांमध्ये 4 प्राणघातक हल्ल्यांच्या घटना घडल्यात. मात्र या सगळ्यात एकदम संतापजनक ठरली ती हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या हत्येची घटना. आकाश दुबैया यांच्या हॉटेलमध्ये मुंबईहून आलेले काही पाहुणे मुक्कामाला होते. त्यांना भेटण्यासाठी काही स्थानिक युवक मद्यधुंद अवस्थेत हॉटेलमध्ये आले. रात्री उशिरापर्यंत त्यांची तिथे पार्टी चालली. त्यानंतर त्यांना भूक लागली तेव्हा जेवणाची वेळ संपल्यामुळं हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना जेवण देण्यास नकार दिला. किरकोळ वाटणाऱ्या या कारणावरून या युवकांनी कर्मचाऱ्यांशी वाद सुरू केला. त्यानंतर मध्यस्थी करण्यासाठी आलेला हॉटेल मालक आकाश दुबैया यांच्यासोबतही या तरुणांनी बाचाबाची सुरू केली. हे तरुण दारूसोबतच इतर अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली असल्यामुळं त्यांनी आकाश यांना जबर मारहाण केली आणि नंतर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. हॉटेलमध्ये असलेला काचेचा टेबल उचलून त्यांनी थेट आकाशच्या डोक्यात घातला. यामुळे गंभीर जखमी झालेल्या आकाशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि संपूर्ण श्रीरामपूरमध्ये संतापाची लाट उसळली. विशेष म्हणजे आकाश यांना दवाखान्यात घेऊन गेलेल्या त्यांच्या मित्रांनाही या गुंडांनी धमकावलं आणि आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही असं म्हणत थेट कायदा आणि पोलिसांना आव्हान दिलं. या प्रकरणामुळे पूर्ण शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची त्यांची मागणी होती. अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांनी आरोपींवर मकोका लावण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतरच नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले की प्रत्यक्षात मकोकाची कारवाई होईपर्यंत त्यांचं आंदोलन सुरूच राहील. दरम्यान आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आकाश दुबैया यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली. श्रीरामपूरची ओळख गुन्हेगारीचं केंद्र म्हणून होऊ दिली जाणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. राज्याच्या पोलीस महासंचालकांशी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा झाल्याचं सांगत येत्या एका महिन्यात श्रीरामपूरमधील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांवर मोठी मोहीम राबवण्याचे आदेश दिल्याचं त्यांनी जाहीर केलं. इतकंच नाही तर गुन्हेगारांना राजकीय संरक्षण देणाऱ्यांवरही कारवाई होईल असं आश्वासन देखील त्यांनी दिलं. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत 3 संशयितांना ताब्यात घेतलं. त्यापैकी 2 मुख्य आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने दोघांनाही 15 जुलैपर्यंत म्हणजे 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की या हल्ल्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, आरोपींचा गुन्हेगारी इतिहास काय आहे आणि या कटात इतर कोणी सहभागी होतं का याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक आहे. तिसरा आरोपी मात्र अद्याप रुग्णालयात आहे. संतप्त नागरिकांनी केलेल्या मारहाणीत त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर पोलीस बंदोबस्तात उपचार सुरू असून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यालाही अटक करून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या हत्येनंतर श्रीरामपूरमध्ये व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय. शहरातील मर्चंट असोसिएशन, विविध व्यापारी संघटना आणि सर्वपक्षीय नेत्यांनी बंदचं आवाहन केलंय. त्याला नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. आज सलग दुसऱ्या दिवशी शहरातील बाजारपेठा, दुकानं आणि व्यावसायिक आस्थापना 100% बंद ठेवण्यात आल्या. व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत गुन्हेगारांवर कठोर कारवाई होत नाही आणि शहरात सुरक्षित वातावरण निर्माण होत नाही, तोपर्यंत त्यांचा लढा सुरूच राहणार आहे. या सर्व गुन्हेगारांचे काही टोळी प्रमुख मोठे गुंड आहेत आणि त्यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे, अशी जनसामान्यांची आणि व्यापाऱ्यांची भावना आहे. आता या संपूर्ण घटनेने अनेक गंभीर प्रश्न निर्माण केलेत. केवळ जेवण उशिरा मिळालं म्हणून एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत गुन्हेगारांची हिंमत कशी वाढली? गेल्या 11 दिवसात 4 जणांवर प्राणघातक हल्ले होतात, तरीही गुन्हेगारीवर नियंत्रण का नाहीये? व्यापाऱ्यांना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी बंद पुकारावा लागतो. ही परिस्थिती नेमक्या कुणाच्या अपयशाची आहे? आता सर्वांचं लक्ष पोलिसांच्या पुढील तपासाकडे लागलंय. आरोपींवर मकोका लागू होणार का? न्यायालयीन प्रक्रिया किती वेगाने पुढे जाणार? आणि श्रीरामपूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीवर प्रशासन खरोखरच आळा घालणार का? याची उत्तरं येत्या काही दिवसातच मिळतील.
पण सध्या आकाश दुबैया यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि श्रीरामपूरमध्ये कायद्याचा धाक पुन्हा एकदा निर्माण झाला पाहिजे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. तुम्हाला या घटनेबद्दल आणि वाढत्या गुन्हेगारीबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भाईच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.